शिंगाडी महाराज आणि खऱ्या अर्थाने सुंदर असं आपल्या देहबोलीतून आपल्या भगवंताची तुमच्या समोर जी असणारी घडामोड ठेवली ती मला सुद्धा ऐकून महाराज फार मी भारावून गेलो. कारण मला जे आहेत ती लोक बोलणारे आवडतात, बोलणारे लोक आवडतात आणि महाराजांचं बोलणं ऐकून मी प्रभावित झालो. तर सांगण्यासारखं काय खूप आहे. वेळेचं बंधन आहे, वरून पाऊस पडतोय, पण महाराजांनी काय सांगितलं, श्रीनाथ मस्कोबा. तर माझं एक देवस्थान नाथ मध्ये येतं, नाथ पंथामध्ये येतं आणि त्याचं नाव आहे हलसिद्धनाथ. आप्पाची वाडी हलसिद्धनाथ आणि वीर मस्कोबा हे नाथ साहेब हे एकच आहेत. महाराज मी ज्यावेळी नाथ मस्कोबाला आलेलो होतो ती वेळ होती लॉकडाऊनची. देवाला धर्माला कुलप पडलेली होती आणि अशा वेळेमध्ये मी या मंदिराला या देवस्थानला भेट दिली होती. मला देवस्थानची त्या मोठमोठी लावणारी कुलप काढून शान आज देवदर्शन देऊन माझा सत्कार केला होता. महाराज त्या ठिकाणी मी असणारे ट्रस्टी होते, अध्यक्ष होते, मानकरी होते. त्यांना सांगितलं की या ठिकाणी सुद्धा भाकणूक होती आणि अप्पाचवडी आदमापूरला जी भाकणूक होती ती एकच आहे. फक्त आपली भंडाऱ्यामध्ये होती, इथं गुलालामध्ये होती. आणि भंडारा आणि गुलाल हे दोन्ही नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे तुम्ही ज्ञानात घ्या. आज जगाच्या पाठीवरती सगळ्या देवांची महिमा चालू आहे, पण विशेष करून या सगळ्या देवांनी काय केलेलं आहे, काय केलेलं सगळ्या देवाने माहिती आहे, पण लक्षात तुमच्या या सगळ्या देवांनी काय केलेलं आहे. जे आदमापुरात राहणारा जो काय बाळू धनगर नावाचा देव आहे, या बाळू मामाच्या घुंगड्यामध्ये त्यांच्या झोळीमध्ये असणारे जे दप्तर जे सगळं काय केलेलं आहे, टाकलेलं आहे. आणि या कलियुगाचं दायित्व थोडक्यात का असना बाळू मामांच्याकडे दिलेलं आहे. बाळू मामांना सगळ्या देवाने वरदान दिलेलं आहे. या समाजामध्ये असणारे राजलेले असू देत, गाजलेले असू देत, दुःखी असू देत, कष्टी असू देत, या सगळ्यांचा सांभाळ बाळू मामा तुम्ही करायचा आहे. म्हणून या सगळ्या देवा धर्माने बाळू मामांना आशीर्वाद देऊन थोडक्यात आपण म्हणूया प्रमोट केलेला आहे. म्हणून हा जो अवतार जो आहे विशेष करून महाराज धनगर समाजामध्ये अवतार बाळू मामांचा देवाचा झालेला. सतयुगात पण आपला धर्म श्रेष्ठ होता. या सतयुगामध्ये सुद्धा विठ्ठल बिरदेवाने अवतार धारण केला, हलसिद्धनाथाने अवतार धारण केला, सिद्ध महालिंगरायाने अवतार धारण केला, मायाका देवीने अवतार धारण केला, 22 देवस्थान असणारे सुद्धा त्या देवाने अवतार धारण केला. नाथ मस्कोबा सुद्धा असणारे हे जे देवस्थान प्रसिद्ध आहे त्यांनी सुद्धा धनगर समाजाचाच आधार घेतला. आणि हे सगळं इथपर्यंत थांबत नाही माऊलीओ, हे इथपर्यंत का थांबत नाही, कारण असणारा हा जो समाज आहे हा रानामाळात फिरणारा आहे, उड्या माळावरती आपला प्रपंच थाटणारा हा समाज आहे. हा समाज भोळा बाबडा आहे, श्रद्धावान आहे. म्हणून जसं सतयुगामध्ये या देवा धर्माने अवतार धारण केला तसं किसनदा कलियुगामध्ये सुद्धा या धनगर समाजामध्ये असणारा स्वभाव, भाव आणि भक्ती आणि श्रद्धा हे सगळं बघून देवा धर्माने विचार केला. आपण जायचं तर कुठं जायचं, अवतार घ्यायचा तर कुठं घ्यायचा, धनगर समाजाचा आधार घेऊन धनगर समाजामध्ये अवतार धारण करायचं. म्हणजे या समाजाचा उद्धार होईल. या समाजाचा उद्धार झाल्यानंतर अखंड जगाचा उद्धार होईल आणि जगाच्या कल्याणासाठी मी प्रकट येईन, ते पण धनगर समाजाला धरूनच प्रकट येईल.